जोहार मध्य प्रदेश। राम राम। सेवा जोहार। मोर सगा जनजाति बहन भाई ला स्वागत जोहार करता हूं तमारो स्वागत करूं। तमाम साम किकम छो। मालथन आप सबान सो मिलन बड़ी खुशी हुई रही है। आप सबान थन फिर सी राम राम। मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री मंगूभाई पटेल जी, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासींच्या कल्याणासाठी व्यतीत केले, आदिवासींसाठी एक सामाजिक संस्था म्हणून, सरकारमध्ये मंत्री म्हणून, समर्पित आदिवासी सेवक म्हणून ते आयुष्यभर जगले। सरकार में मंत्री के रूप में एक समर्पित आदिवासियों के सेवक के रूप में रहे और मुझे गर्व है, मला अभिमान आहे की मध्य प्रदेशच्या पहिल्या आदिवासी राज्यपाल पदाचा मान श्री मंगूभाई पटेल यांना मिळाला आहे। व्यासपीठावर विराजमान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह तोमर जी, ज्योतिरादित्य सिंधिया जी, वीरेंद्र कुमार जी, प्रहलाद पटेल जी, फग्गन सिंह कुलस्ते जी, एल मुरुगन जी, मध्य प्रदेश सरकारचे मंत्री, संसदेतील माझे सहकारी खासदार, आमदार आणि मध्य प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आदिवासी समाजातील माझ्या बंधू भगिनी, तुम्हा सर्वांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आप सभी को भगवान बिरसा मुंडा के जन्मदिन पर बहुत बहुत शुभकामनाएं। आजचा दिवस पूरे देश, संपूर्ण देशासाठी, संपूर्ण आदिवासी समाजासाठी मोठा आहे। बहुत बड़ा दिन है। आज भारत आज पहिला आदिवासी गौरव दिन साजरा करत आहे। जनजातीय गौरव दिवस मना रहा है। आजादी के स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशातील आदिवासी समाजाची पूरे देश के जनजातीय समाज की कला, संस्कृती, स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान याचे अभिमानाने स्मरण केले जात आहे। याद किया जा रहा है, उन्हें त्यांचा गौरव करण्यात येत आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील या नवीन संकल्पासाठी मी संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो। बहुत बहुत बधाई देता हूं। मी आज येथील मध्य प्रदेशातील आदिवासी समाज प्रति कृतज्ञता व्यक्त करतो। गेली अनेक वर्षे आम्हाला तुमचा स्नेह, तुमचा विश्वास सतत मिळत आला आहे। आपका विश्वास मिला है। ये स्नेह हे प्रेम प्रत्येक क्षणी
घट्ट होत आहे. और मजबूत होता जा रहा है. तुमचे आपका हेच यही प्रेम आम्हाला प्यार तुमच्या सेवेसाठी रात्रंदिवस एक करण्याची ऊर्जा देते. आपकी सेवा के लिए दिन रात एक करने के लिए प्रेरणा देता है, ऊर्जा देता है. साथियों, मित्रांनो, इसी या सेवाभावातूनच सेवाभाव से ही आज शिवराज सिंह चौहान आदिवासी सरकारने समाज के लिए शिवराज जी की आदिवासी सरकार ने समाजासाठी अनेक मोठ्या योजना कई सुरू बड़ी केल्या आहेत. योजनाओं का शुभारंभ किया है. और आज जेव्हा इस आज कार्यक्रमाच्या कार्यक्रम के सुरुवातीला प्रारंभ में मेरे माझ्या आदिवासी जनजातीय जमातीतील समूह के सर्व सभी लोक वेगवेगळ्या मंचावर अलग अलग मंच पर गीत पूर्ण के उत्साहाने साथ, धूम गाणी के गाऊन साथ आपल्या भावना व्यक्त करत होते. अपनी भावनाएं प्रकट कर रहे थे. मैंने प्रयास किया मी ती गाणी समजून घेण्याचा उन प्रयत्न गीतों केला, को समझने के लिए, क्योंकि मेरा ये अनुभव रहा कारण है माझा असा अनुभव आहे कि जीवन का मी एक माझ्या महत्वपूर्ण आयुष्यातील कालखंड महत्वाचा काळ मैंने आदिवासींमध्ये आदिवासियों के बीच घालवला में आहे. बिताया है. और मैंने देखा आणि मी है पाहिले आहे कि उनकी हर बात की त्यांच्या में प्रत्येक गोष्टीत कोई न कोई काही तत्वज्ञान तत्वज्ञान असते. होता है. पर्पज ऑफ लाइफ. आदिवासी त्यांच्या नृत्य गाण्यातून, आदिवासी त्यांच्या गीतातून, अपने नाच गान त्यांच्या में, अपने परंपरांमधून गीतों में, अपनी जीवनाचा परंपराओं में उद्देश उत्तम प्रकारे मांडतात. बखूबी प्रस्तुत करते हैं. और त्यामुळे इसलिए आज या के इस गाण्याकडे गीत के प्रति मेरा माझे ध्यान लक्ष जाणे जाना अगदी स्वाभाविक बहुत होते. स्वाभाविक था. और मैंने जब गीत के जेव्हा मी शब्दों को गाण्याचे बारीकी शब्द से देखा, बारकाईने ऐकले तो मैं तेव्हा गीत मी को काही तो नहीं गाण्यांची दोहरा रहा पुनरावृत्ती हूं, करत नाही, लेकिन तर आपने तुम्ही जो काय कहा, म्हणालात कदाचित शायद देश भर तुमचा के लोगों प्रत्येक को शब्द देशवासियांसाठी आपका एक जीवन एक जगण्याचे शब्द, कारण, जीवन जगण्याचा हेतू, जीवन जीने का जीवन कारण, चांगले जगण्याचा उद्देश उत्तम प्रकारे सादर करतो. जीवन जीने का इरादा, जीवन जीने के हेतु बखूबी प्रस्तुत करता है. आपने अपने नृत्य के द्वारा, अपने आज गीत तुम्ही के तुमच्या द्वारा नृत्यातून, आज प्रस्तुत तुमच्या किया. गाण्यातून हे सादर केले. शरीर 4 देह दिनों 4 का दिवसांचा आहे, शेवटी मातीत है. मिसळून अंत में जाईल. मिट्टी में मिल जाएगा. खाना पीना खाणे पिणे खूप किया, केले, देवाचे नाव भगवान विसरलो. का नाम भुलाया. देखिए ये पहा, आदिवासी हमें हे क्या आदिवासी कह रहे हैं काय कि सांगत आहेत साहेब. सचमुच में खरेच ते शिक्षित आहेत की आपण अजून काही शिकायचे बाकी हमें आहे. भी सीखना बाकी है. आगे पुढे म्हणतात, कहते हैं, मौज मजेत मस्ती आयुष्य में घालवले, उम्र बिता दी, जीवन यशस्वी केले नाही. जीवन सफल नहीं किया. अपने आपल्या जीवन आयुष्यात में लड़ाई खूप झगड़ा मारामारी, खूप किया. भांडणतंटे केले, घर में उत्पाद भी घरात खूप किया. उत्पातही केला. जब जेव्हा अंत शेवटची वेळ समय येते, आया, तो तेव्हा मन मनात में पश्चाताप करणे व्यर्थ आहे. पछताना व्यर्थ है. जमीन, धरती, शेते खेत, आणि कोठारे खलियान कोणाच्याच किसी के मालकीची नहीं नाहीत. है. पहा, देखिए, हे आदिवासी को क्या मला समझा? काय समजावत आहेत. धरती, खेत, जमीन, शेते, खलिहान कोठारे कोणाच्याच किसी के मालकीची नहीं नाहीत. है. अपने मनात बढाई मन मारणे में व्यर्थ आहे. गुमान करना व्यर्थ है. ये धन या संपत्तीचा काही उपयोग नाही, कोई ते काम इथेच के सोडावे नहीं लागेल. है. तुम्ही इसे पहा, या संगीतात, या यही नृत्यात छोड़ के उच्चारलेले जाना शब्द है. जंगलात जीवन जगणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांनी आत्मसात केले संगीत आहे. में, इस नृत्य में जो शब्द कहे गए हैं, वो जीवन का उत्तम तत्वज्ञान जंगलों में जिंदगी गुजारने वाले मेरे आदिवासी भाई बहनों ने आत्मसात किया है. इससे बड़ी किसी यापेक्षा देश मोठी की देशाची ताकत क्या हो ताकद सकती है? काय असू शकते. इससे याहून बड़ी मोठा किसी देश की देशाचा विरासत वारसा क्या हो कोणता? सकती है? इससे कदाचित बड़ी शक्य आहे. देश की यापेक्षा समृद्ध असा क्या हो वारसा सकती है? कोणता काय असू शकतो. साथियों, मित्रांनो,
इसी या सेवा भाव से सेवाभावातूनच ही आज शिवराजजींच्या आदिवासी सरकारने समाज के लिए आदिवासी समाजासाठी शिवराज जी अनेक की मोठ्या सरकार योजना ने सुरू केल्या आहेत. कई बड़ी योजनाओं का शुभारंभ किया है. राशन रेशन तुमच्या गावात योजना असो आपके ग्राम योजना किंवा हो, मध्य प्रदेश सिकल सेल या फिर मिशन असो, मध्य प्रदेश सिकल सेल मिशन हो, ये हे दोनों दोन्ही कार्यक्रम आदिवासी समाजाचे आदिवासी आरोग्य समाज में आणि पोषण सुधारण्यात स्वास्थ्य महत्वाची भूमिका और बजावतील. पोषण को बेहतर बनाने में अहम भूमिका निभाएंगे. मुझे इसका भी पंतप्रधान संतोष गरीब है कल्याण अन्न योजनेअंतर्गत कि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना के तहत मोफत मुफ्त रेशन राशन मिळाल्याने मिलने से कोरोना गरीब काल आदिवासी में कुटुंबांना कोरोनाच्या काळात गरीब मोठ्या आदिवासी प्रमाणात मदत परिवारों को होईल याचेही मला समाधान आहे. इतनी बड़ी मदद मिली. अब जब आता गांव खेडेगावात में तुमच्या घराजवळ आपके स्वस्त घर के रेशन पोहोचेल पास तेव्हा तुमचा सस्ता वेळही वाचेल राशन पहुंचेगा आणि अतिरिक्त खर्चापासूनही तो आपका तुम्हाला समय मुक्ती भी मिळेल. बचेगा और अतिरिक्त खर्च से भी मुक्ति मिलेगी. आयुष्मान भारत योजना से योजनेच्या पहले आधीपासूनच आदिवासी समाजाला अनेक आजारांवर मोफत उपचार मिळत आहेत. आदिवासी समाज को मिल रहा है. देश के देशातील गरीबों को गरिबांना मिल ते रहा है. मिळत आहेत. मुझे खुशी है मला आनंद आहे मध्य प्रदेश में की मध्य प्रदेशात आदिवासी कुटुंबांचेही मोफत लसीकरण वेगाने होत आहे. मुफ्त टीकाकरण भी हो रहा है. जगातील सुशिक्षित देशांमध्येही लसीकरणाबाबत टीकाकरण को प्रश्नचिन्ह लेकर के उपस्थित सवालिया होत निशान असल्याच्या लगाने की बातम्या येत आहेत. खबरें आती हैं. पण माझ्या आदिवासी मेरा बंधू भगिनींना आदिवासी भाई लसीकरणाचे महत्त्व समजले आहे. टीकाकरण के महत्व को समझता भी है, स्वीकारता ते भी स्वीकारतही है आहेत और आणि देश को वाचवण्यासाठी बचाने में अपनी त्यांची भूमिका भूमिकाही अदा कर बजावत रहा आहेत. है. यापेक्षा इससे मोठा बड़ी समजूतदारपणा समझदारी काय असतो? 100 साल की 100 सबसे वर्षातील बड़ी या सर्वात महामारी मोठ्या से महामारीशी संपूर्ण जग लढत आहे. सारी दुनिया लड़ रही है. सबसे या बड़ी सर्वात महामारी से मोठ्या निपटने के महामारीचा लिए सामना करण्यासाठी जनजातीय आदिवासी समाज समाजातील के सभी सर्व साथियों घटक का वैक्सीनेशन लसीकरणासाठी के लिए पुढे आगे येणे बढ़कर आना ही खरोखरच अभिमानास्पद घटना आहे. ये अपने आप में गौरवपूर्ण घटना है. पढ़े लिखे माझ्या या आदिवासी शहरों में रहने बांधवांकडून वाले शहरांमध्ये लोगों ने राहणाऱ्या सुशिक्षितांना मेरे इन खूप आदिवासी काही भाइयों शिकण्यासारखे से आहे. बहुत कुछ सीखने जैसा है. साथियों, मित्रांनो, आज यहाँ भोपाल आने से पहले मुझे आज भोपाळ येथे रांची में येण्यापूर्वी मला रांची झारखंड येथील भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्य भगवान सैनिक बिरसा संग्रहालयाचे मुंडा उद्घाटन करण्याचे सौभाग्य स्वतंत्रता लाभले. सेनानी म्यूजियम का लोकार्पण करने का सौभाग्य मिला है. आजादी की लड़ाई में स्वातंत्र्य लढ्यातील जनजातीय आदिवासी वीर नायक वीरांगणाच्या नायिकाओं की शौर्यगाथा वीर गाथाओं को देशासमोर आणणे, देश के सामने लाना, उसे नई नव्या से पिढीला परिचित त्यांची कराना ओळख करून देणे हमारा हे आपले है. कर्तव्य आहे. गुलामी के कालखंड में विदेशी गुलामगिरीच्या शासन के काळात खिलाफ खासी गारो चळवळ, खासी गारो मिझो आंदोलन, चळवळ, कोल मिझो चळवळ आंदोलन, यासह परकीय सत्तेविरुद्ध अनेक लढे देण्यात आले. कई संग्राम हुए. गौंड महारानी गोंड महाराणी वीर दुर्गावती यांचे शौर्य असो या वा फिर महाराणी कमलापती रानी कमलापति यांचे का बलिदान असो, देश त्यांना विसरू शकत इन्हें नाही. भूल नहीं सकता. वीर महाराणा प्रताप रणांगणात के राणा संघर्ष की प्रताप कल्पना यांच्या खांद्याला खांदा लावून बलिदान देणाऱ्या शूर भिल्लांशिवाय वीरों के बिना शूर महाराणा प्रताप नहीं की यांच्या जा सकती, संघर्षाची कल्पनाही करता जिन्होंने येत नाही. कंधे से कंधा मिलाकर राणा प्रताप के साथ लड़ाई के मैदान में अपने आप को बलि चढ़ा दिया था. हम सभी आपण सर्व त्यांचे इनके ऋणी आहोत. हम सभी इस ऋण को हे ऋण आपण कधीच कभी फेडू शकत नाही. चुका नहीं सकते. लेकिन पण आपला हा अपनी वारसा इस जपून विरासत को संजोकर त्याला योग्य स्थान देऊन आपली उसे जबाबदारी उचित स्थान नक्कीच पार देकर पाडू शकतो. अपना दायित्व जरूर निभा सकते हैं. भाई और बहनों,
बंधू आणि भगिनींनो, आज जब मैं आपसे मी आज जेव्हा तुमच्याशी आपला वारसा जोपण्याचे बोलतोय, तेव्हा मी तो देशातील देश के प्रसिद्ध प्रख्यात इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर यांचेही स्मरण करेन. बाबा साहब पुरंदरे जी को भी याद करूंगा. ते आपल्याला सोडून आज ही निघून सुबह गेल्याचे पता चला. आज सकाळीच समजले. वे हमें छोड़ करके चले गए. त्यांचे उनका निधन झाले आहे. देहावसान हुआ. पद्म विभूषण पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे बाबा साहब पुरंदरे यांनी जी ने छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपति जीवन शिवाजी चरित्र, महाराज के जीवन त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत इतिहास को नेण्यात दिलेले योगदान अमूल्य आहे. सामान्य जन तक पहुंचाने में जो योगदान दिया है वो अमूल्य है. येथील यहाँ सरकारने की सरकार ने त्यांना कालिदास पुरस्कारही उन्हें दिला आहे. कालिदास पुरस्कार भी दिया था. छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेब पुरंदरे यांनी देशासमोर ठेवले, के सामने ते रखा, आदर्श आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. हमें निरंतर प्रेरणा देते रहेंगे. मैं बाबा साहब पुरंदरे जी को बाबासाहेब पुरंदरे यांना मी अपनी भावपूर्ण भावभीनी श्रद्धांजली अर्पण श्रद्धांजलि करतो. देता हूं. साथियों, आज जब हम राष्ट्रीय मंचों से मित्रांनो, राष्ट्र निर्माण में आज आपण जेव्हा राष्ट्रीय जनजातीय मंचावरून समाज के योगदान राष्ट्र की उभारणीत चर्चा करते हैं, आदिवासी समाजाच्या योगदानाची कुछ चर्चा लोगों करतो, को जरा हैरानी तेव्हा होती काही लोकांना थोडे आश्चर्य वाटते. है. ऐसे लोगों को विश्वास ही नहीं होता अशा लोकांना जनजातीय विश्वास बसत समाज नाही का की भारताची भारत की संस्कृती संस्कृती मजबूत को करण्यात मजबूत करने में आदिवासी समाजाचे किती कितना बड़ा मोठे योगदान रहा. किती मोठे योगदान आहे. इसकी वजह यह है कि जनजातीय समाज के योगदान के बारे में याचे ना तो कारण म्हणजे देश को बताया आदिवासी ही नहीं समाजाचे गया, योगदान एकतर देशाला सांगितले गेले नाही, अंधेरे में रखने की भरपूर अंधारात कोशिश ठेवण्याचा की गई. खूप प्रयत्न केला गेला, और अगर बताया आणि भी सांगितलं गया, तरी दिलेल्या तो माहितीची बहुत व्याप्ती ही सीमित फारच दायरे मर्यादित में होती. जानकारी दी गई. ऐसा इसलिए हुआ क्योंकि आजादी के बाद स्वातंत्र्यानंतर दशकों तक अनेक दशके ज्यांनी जिन्होंने देशात देश में सरकार चालवले, सरकार चलाई, त्यांनी उन्होंने स्वार्थी अपनी राजकारणाला स्वार्थी प्राधान्य राजनीति दिल्याने को ही हे प्राथमिकता घडले. दी. देश की आबादी का करीब करीब 10% होने के बावजूद दशकों तक देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 10% असूनही उनके अनेक सामर्थ्य को दशकांपासून पूरी आदिवासी तरह समाज, नजरअंदाज कर दिया त्यांची गया. संस्कृती, त्यांची आदिवासियों क्षमता का दुख, याकडे उनकी पूर्णपणे तकलीफ, दुर्लक्ष करण्यात आले. बच्चों की शिक्षा, आदिवासियों का आदिवासींचे स्वास्थ्य, दुःख, उन लोगों त्यांना के लिए होणारा कोई त्रास, मायने नहीं रखता. मुलांचे शिक्षण, साथियों, आदिवासींचे आरोग्य भारतीय यांचे सांस्कृतिक त्यांच्या लेखी यात्रा काहीच में महत्त्व नव्हते. जनजातीय समाज का योगदान अटूट रहा है. मित्रांनो, आप ही बताइए, भारताच्या सांस्कृतिक प्रवासात जनजातीय आदिवासी समाज के समाजाचे योगदान योगदान के बिना अतुलनीय आहे. क्या तुम्ही मला प्रभु सांगा, राम के जीवन आदिवासी में समाजाच्या योगदानाशिवाय सफलताओं की भगवान कल्पना रामाच्या की जा सकती जीवनातील है? यशाची कल्पना बिल्कुल करता नहीं. येईल का? वनवासियों के साथ नक्कीच बिताए नाही. समय ने एक राजकुमार को एका राजकुमाराला मर्यादा मर्यादा पुरुषोत्तम पुरुषोत्तम बनवण्यात बनाने में वनवासींसोबत अहम घालवलेल्या योगदान दिया. वेळेचा मोठा वाटा होता. वनवास के उसी कालखंड में वनवासाच्या याच काळात प्रभू रामांना वनवासी समाजाच्या परंपरा, चालीरीती, राहणीमान, जीवनाच्या प्रत्येक पैलूतून प्रेरणा मिळत होती. जीवन के हर पहलू से प्रेरणा पाई थी. साथियों, मित्रांनो, आदिवासी समाज को आदिवासी समाजाला योग्य प्रकारे महत्त्व न देऊन, त्यांना प्राधान्य न देऊन, या आधीच्या सरकारांनी जो गुन्हा केला आहे त्याविषयी सातत्याने बोलणे जाणे आवश्यक आहे. लगातार बोला जाना आवश्यक. हर मंच पे चर्चा होना प्रत्येक जरूरी है. व्यासपीठावर, मंचावर याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे. अपने सार्वजनिक जीवन की काही दशकांपूर्वी मी ज्यावेळी आपल्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ केला होता, त्यावेळीपासून मी पाहत आलो आहे की देशामध्ये काही राजकीय पक्षांनी सुखसुविधा आणि विकासाच्या प्रत्येक स्रोतांपासून आदिवासी समाजाला कशा प्रकारे वंचित ठेवले. अभाव बनाए रखते हुए त्यांच्यासाठी कायम सोयीसुविधांचा अभाव असेल अशी परिस्थिती ठेवण्यात येत होती. के नाम पर आणि ज्या ज्यावेळी निवडणुका येत त्यावेळी त्या अभावांची पूर्तता करण्यात येईल अशी आश्वासने देऊन वारंवार मते मागितली जात होती. समुदाय के लिए
सत्ता मिळवली गेली. मात्र आदिवासी समुदायासाठी जे काही करायचे होते, जितके काही करायला पाहिजे होते आणि ज्यावेळी करायला हवे होते, त्यावेळी ही मंडळी कमी पडली. ते काही करू शकले नाहीत. समाजाला असहाय्य अवस्थेत सोडून दिले. गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मी तिथल्या आदिवासी समाजाच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले होते. ज्यावेळी देशाने मला 2014 मध्ये तुम्हा लोकांची सेवा करण्याची संधी दिली, त्यावेळी मी आदिवासी समुदायाच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असलेल्या यादीमध्ये ठेवले. बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने आदिवासी समाजातल्या प्रत्येक सहकार्याला देशाच्या विकासामध्ये योग्य ती भागीदारी दिली जात आहे. आज मग ते गरिबाचे घर असो, शौचालय असो, मोफत वीज जोडणी आणि गॅस जोडणी असो, शाळा असो, रस्ता असो, मोफत औषधोपचार असो, अशी सर्व काही कामे ज्या वेगाने देशाच्या इतर भागांमध्ये होत आहेत, त्याच वेगाने आदिवासी क्षेत्रांमध्येही केली जात आहेत. उर्वरित देशातल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये जर हजारो कोटी रुपये थेट जमा केले जात असतील, तर आदिवासी क्षेत्रातल्या शेतकरी बांधवांनाही त्याच वेळी पैसे मिळत आहेत. आज देशातल्या कोट्यावधी परिवारांच्या घराघरांमध्ये शुद्ध पेयजळ नळाद्वारे पोहोचवले जात आहे आणि त्याच इच्छाशक्तीने, त्याच वेगाने आदिवासी परिवारांपर्यंत पेयजल नळाद्वारे पोहोचवले जात आहे. नाहीतर इतक्या वर्षानंतर आदिवासी क्षेत्रांमधल्या भगिनी कन्यांना पाण्यासाठी किती त्रास सहन करावा लागत होता, ही गोष्ट माझ्यापेक्षा तुम्ही मंडळीच खूप चांगल्या पद्धतीने जाणून आहात. मुझसे ज्यादा आप लोग इसको भली भांति जानते हैं. मुझे खुशी है की मला आनंद वाटतो की जल जीवन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेशातल्या ग्रामीण भागांमध्ये 30 लाख कुटुंबांना आता नळाद्वारे पेयजल मिळण्यास प्रारंभ झाला आहे आणि यामध्येही बहुतांश आमच्या आदिवासी क्षेत्रातले परिवार लाभधारक आहेत. हमारे आदिवासी इलाकों के है साथियों. जनजातीय विकास. मित्रांनो, आदिवासी विकासाविषयी बोलताना आणखी गोष्ट सांगितली जात होती. असे म्हटले जात होते की आदिवासी क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या अतिशय कठीण भाग असतो. असे म्हणतात की तिथे सुविधा पोहोचवण्याचे काम अतिशय अवघड असते. ज्यांना काम करायचे नसते ते अशी कारणे देत असतात. यही बहाना करके जनजातीय समाज में असेच बहाणे सांगून आदिवासी समाजाला सुविधा पुरविण्याच्या कामाला कधीच प्राधान्य दिले गेले नाही. त्यांना त्यांच्या नशिबाच्या हवाली सोडून देण्यात आले. मित्रांनो, असे हे राजकारण आणि अशाच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आदिवासी बहुल जिल्ह्यांना पायाभूत विकासाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागले. वास्तविक त्यांच्या विकासासाठी प्रयत्न जरूर केला गेला पाहिजे होता, मात्र या जिल्ह्यांना मागास असल्याचा ठप्पा लावून टाकला आहे. बंधू आणि भगिनींनो, कोणतेही राज्य, कोणताही जिल्हा, कोणीही व्यक्ती, कोणताही समाज विकासाच्या स्पर्धेत मागे पडू इच्छित नाही. प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक समाजाच्या आकांक्षा असतात, त्यांची काही स्वप्ने असतात. अनेक वर्षोनुवर्षे त्या स्वप्नांच्या पूर्ती करण्यापासून वंचित ठेवले गेले. आता त्याच स्वप्नांना, त्याच आकांक्षांना नवीन पंख देण्याचे काम करण्याला आमच्या सरकारने प्राधान्य दिले आहे. तुम्हा मंडळींच्या आशीर्वादाने आज त्या 100 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये विकासाच्या आकांक्षाची पूर्तता करण्यात येत आहे. आज जितक्या कल्याणकारी योजना केंद्र सरकार तयार करीत आहे, त्यामध्ये आदिवासी समाज बहुल आकांक्षी जिल्ह्यांना प्राधान्य दिले जात आहे. समाज बाहुल्य आकांक्षी जिलों को प्राथमिकता दी जा रही है. आकांक्षी जिल्हे अथवा ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णालयाचा अभाव आहे, तिथे 150 पेक्षाही अधिक वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. स्वीकृत किए जा चुके हैं. साथियों,
देश का मित्रांनो, जनजातीय क्षेत्र देशातले आदिवासी क्षेत्र स्रोतांच्या रूपामध्ये नैसर्गिक संपदेच्या बाबतीत नेहमीच समृद्ध आहे. समृद्ध रहा है. मात्र आधीच्या सरकारमधल्या लोकांनी या क्षेत्रांचे केवळ शोषण करण्याचे धोरण अवलंबिले होते. हम इन क्षेत्रों के आम्ही या क्षेत्रामध्ये असलेल्या सामर्थ्याचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचे धोरण राबवत आहोत. आज जिस जिले में आज ज्या जिल्ह्यांमधून नैसर्गिक संपदा राष्ट्राच्या विकास कामासाठी वापरली जाते, त्याचा एक भाग त्या जिल्ह्याच्या विकास कामांसाठी खर्च केला जात आहे. जिल्हा खनिज नीती अंतर्गत राज्यांना जवळजवळ 50,000 कोटी रुपये मिळाले आहेत. 50,000 करोड़ रुपये मिले हैं जो उसी क्षेत्र के लिए खर्च करने हैं. आज तुमची संपदा तुम्हालाच उपयोगी पडत आहे, ही काम आ रही है. तुमच्या मुलाबाळांच्या उपयोगाला येत आहे. आपके बच्चों के काम आ रही है. अब तो आता तर खनिज संबंधित धोरणांमध्येही आम्ही परिवर्तन केले आहे. ऐसे बदलाव किए हैं त्यामुळे आदिवासी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण झाल्या आहेत. रोजगार की व्यापक संभावनाएं बने. भाई और बहनों, बंधू आणि भगिनींनो, आजादी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारताच्या निर्माणाचा हा काळ आहे. भारताची आत्मनिर्भरता आदिवासींच्या सहभागाशिवाय शक्य होणार नाही. संभव नहीं है. आपने देखा होगा, तुम्ही पाहिले असेल, अभी हाल में अलीकडेच पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जनजातीय समाज आदिवासी समाजातून आलेले सहकारी ज्यावेळी राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचले, त्यावेळी त्यांच्या पायामध्ये चपलाही नव्हत्या. संपूर्ण दुनियेने हे पाहिले आणि सर्वजण ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. आदिवासी आणि ग्रामीण समाजामध्ये काम करणारे हे देशाचे खरे नायक आहेत. हे आमचे हिरे आहेत, रत्ने आहेत. बंधू आणि भगिनींनो, आदिवासी समाजामध्ये प्रतिभेची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही. कभी कोई कमी नहीं रही है. लेकिन दुर्भाग्य मात्र दुर्दैव असे आहे की आधीच्या सरकारांकडे आदिवासी समाजाला संधी देण्यासाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती हवी होती. तीच कमी होती. तर काही वेळा अशी इच्छाशक्ती अजिबात नव्हती. बहुत कम थी. सृजन आणि सर्जकता हा आदिवासी परंपरेचा भाग आहे. इथे येण्यापूर्वी मी सर्व आदिवासी समाजातल्या भगिनी वर्गाने जे काही नवनवीन बनवले आहे ते कार्य पाहून आलो. त्यांचे निर्माण कार्य पाहून खरोखरच माझे मन खूप आनंदून जाते. त्यांच्या बोटांमध्ये, त्यांच्या हातामध्ये अगदी जादूच आहे. सृजन आदिवासी परंपरेचा हिस्सा आहे. मात्र आदिवासी सृजनला बाजारपेठेबरोबर याआधी कधीच जोडण्यात आले नाही. तुम्ही कल्पना करू शकता, बांबूंच्या शेतीसारखी लहानशी आणि सामान्य गोष्ट कायदे नियमांच्या जंजाळामध्ये फसून गेली होती. बांबूची शेती करून काही पैसे कमवण्याचा अधिकार, हक्क आपल्या आदिवासी बंधू भगिनींना असू शकत नाही का? आम्ही त्या कायद्यामध्ये परिवर्तन घडवून आणले आणि त्याविषयीच्या विचारामध्येही बदल घडवून आणला. मित्रांनो, अनेक दशकांपासून ज्या समाजाला त्यांच्या लहान लहान गरजांच्या पूर्तीसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागली, ज्या समाजाची उपेक्षा करण्यात आली, आता त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आत्मनिर्भर बनाने के लिए निरंतर प्रयास किया जा रहा है. लकड़ी और पत्थर की लाकूड आणि दगडांवर शिल्पकारी करण्याचे काम आदिवासी समाज युगांपासून करत आला आहे. मात्र आता त्यांनी बनवलेल्या उत्पादनांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. ट्रायफेड पोर्टलच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांची उत्पादने देश आणि दुनियेतल्या बाजारामध्ये ऑनलाईन विकली जात आहेत. ज्या भरड धान्याकडे कधी काळी दुय्यम दर्जाचे धान्य असे मानले जात होते, तेही आज भारताचा ब्रँड बनत आहेत.
मित्रांनो, वनधन वनधन योजना असो, वनोपज वस्तूंना MSPच्या क्षेत्रामध्ये आणणे असो, अथवा भगिनींच्या संघटन शक्तीला नवीन चैतन्य देणे असो, आदिवासी क्षेत्रामध्ये अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत. अभूतपूर्व अवसर पैदा कर रहे हैं. आधीच्या सरकारांनी फक्त 8 ते 10 वनोपजांसाठी MSP दिली होती. 8-10 वन उपजों पर MSP दिया करती थी. आज हमारी सरकार आज आमच्या सरकारने जवळपास 90 वनोपजांना MSP दिली आहे. वन उपजों पर MSP कुठे 9-10 आणि कुठे 90. 9-10 और कहां 90. हमने 2500 आम्ही 2500 पेक्षा जास्त वनधन विकास केंद्रांना 37,000 पेक्षा ही जास्त वनधन बचत गटांशी जोडले आहे. ग्रुपों से जोड़ा गया. यामुळे आज जवळपास 7.5 लाख सहकारी जोडले गेले आहेत. 7.5 त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळत आहे. उनको रोजगार और स्वरोजगार मिल रहा है. हमारी सरकार ने आमच्या सरकारने जंगलाच्या जमिनींविषयी अतिशय संवेदनशीलता दाखवून पावले टाकली आहेत. कदम उठाए हैं. राज्यों में राज्यांमध्ये जवळपास 20 लाख भूमिपट्टे देऊन आम्ही लाखो आदिवासी मित्रांची खूप मोठी चिंता दूर केली आहे. बहुत बड़ी चिंता दूर की है. भाई और बहनों, बंधू आणि भगिनींनो, आमचे सरकार आदिवासी युवकांचे शिक्षण आणि कौशल्य विकासावरही भर देत आहे. एकलव्य आदर्श निवासी शाळा आज आदिवासी क्षेत्रांमध्ये शिक्षणाची नवीन ज्योत जागृत करत आहे. जागृत कर रही है. आज मला इथे 50 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली आहे. रेसिडेंशियल स्कूलों के शिलान्यास का अवसर मिला है. हमारा लक्ष्य देश भर में ऐसे देशभरामध्ये अशा प्रकारचे जवळपास 750 शाळा सुरू करण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले आहे. अनेकों एकलव्य त्यापैकी अनेक एकलव्य शाळा या आधीच सुरूही झाल्या आहेत. 7 वर्षांपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यावर सरकार जवळपास 40,000 रुपये खर्च करीत होती. 40,000 रुपये खर्च करती थी. वो आज बढ़कर आता या खर्चात वाढ होऊन तो 1 लाख रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे. इससे जनजातीय छात्र छात्राओं को यामुळे आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आता अधिक सुविधा मिळत आहेत. हर साल केंद्र सरकार प्रत्येक वर्षी जवळपास 30 लाख आदिवासी युवकांना शिष्यवृत्तीही देत आहे. जनजातीय आदिवासी युवकांना उच्च शिक्षण आणि संशोधन कामामध्ये सामावून घेण्यासाठी अभूतपूर्व कार्य केले जात आहे. पूर्व काम किया जा रहा है. आजादी के बाद जहां सिर्फ स्वातंत्र्यानंतर जिथे फक्त 18 आदिवासी संशोधन संस्था बनल्या, वहीं सिर्फ मात्र गेल्या फक्त 7 वर्षांमध्ये 9 नवीन संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. नए संस्थान स्थापित किए जा चुके हैं. साथियों, मित्रांनो, जातीय समाज आदिवासी समाजातल्या मुलांना एक खूप मोठी अडचण असते, ती भाषेची. पढ़ाई के समय भाषा शिकताना की त्यांना भाषेची अडचण वाटते. अब नई आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्थानिक भाषेमध्ये अभ्यास शिकवण्यावर भर देण्यात आला आहे. बहुत जोर दिया गया. त्याचाही लाभ आपल्या आदिवासी समाजातल्या मुलांना हमारे नक्कीच मिळणार आहे. समाज के बच्चों को मिलना तय है. बंधू आणि भगिनींनो, आदिवासी समाजाचा प्रयत्न, सर्वांचे प्रयत्नच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळामध्ये मजबूत भारताच्या निर्माणासाठी एक प्रकारची ऊर्जा आहे. भारत के निर्माण की ऊर्जा है. जनजातीय आदिवासी समाजाच्या आत्मसन्मानासाठी, आत्मविश्वासासाठी, अधिकारांसाठी आम्ही रात्रंदिवस परिश्रम करू. आज आदिवासी गौरव दिनानिमित्त पुन्हा एकदा या संकल्पाचा पुनरुच्चार करीत आहोत. संकल्प को फिर दोहरा रहे हैं. और ये जनजातीय गौरव दिवस जैसे हम गांधी जयंती मनाते हैं, जैसे हम सरदार पटेल की जयंती मनाते हैं, आपण ज्याप्रमाणे गांधी जयंती साजरी करतो, ज्याप्रमाणे आपण सरदार पटेल यांची जयंती साजरी करतो, ज्याप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो, त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी 15 नोव्हेंबरला दरवर्षी आदिवासी गौरव दिवस म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जाईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दोन्ही हात उंचावून माझ्याबरोबर संपूर्ण ताकदीनिशी जयघोष करावा. माता की, भारत माता की, भारत माता की.
की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। खूप खूप धन्यवाद.